या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा आपण खोलवर जातो, या प्रकरणाच्या मुळाशी जातो, तेव्हा आपल्या काय लक्षात येतं की हे खूप मोठं रॅकेट आहे. या रॅकेटमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, म्हाडाचे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, स्थानिक नेते आहेत. एखादी इमारत मोडकळीस आली असं दाखवायचं, ती इमारत तोडायची, तिथे उत्तुंग इमारत उभी करायची आणि ही सगळी निबर कातडीची मंडळी त्याच्यामध्ये सामील असतात. या सगळ्यांचे हात एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. सगळेच भ्रष्ट, सगळ्यांचे हात ओले केले, सगळ्यांना पाकिटांचं वाटप केलं की सगळे या कामामध्ये मदत करतात, सगळे आपला वाटा घेतात, सगळे मलिदा खातात आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल कधीही ओरड होताना दिसत नाही. आणि याच्यामध्ये पिचला जातो, याच्यामध्ये रगडला जातो, याच्यामध्ये बर्बाद होतो तो इथला मूळचा भाडेकरू. अशी एखादी इमारत उभी राहत असते तेव्हा त्याच्याविरोधात जर कोणी तक्रार करण्याचं धाडस दाखवलं तर महानगरपालिकेचे अधिकारी, म्हाडाचे अधिकारी तोंडदेखील कारवाई करतात आणि या कारवाईचं निमित्त मिळाल्यानंतर कंत्राटदार जातो कोर्टामध्ये, तिथे स्टे घेतो. मग प्रकरण आधी सत्र न्यायालयामध्ये, तिथे जर हरला तर उच्च न्यायालयामध्ये. या कोर्टबाजीमध्ये किमान 10 ते 15 वर्ष सहज निघून जातात. आणि हे सगळं या रॅकेटमध्ये सामील असलेल्या लोकांना माहीत सुद्धा आहे. जे लोक या प्रकरणामध्ये न्यायालयीन खटला लढवतात त्या लोकांची परिस्थिती अत्यंत वाईट होते. हे लोक धावून धावून थकतात, त्यांची फरफट होते आणि आर्थिक ओझ्यामुळे हे लोक वागतात. आणि हा लढा कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही. या लढ्यामध्ये कधीच विजय मिळत नाही.